नमस्कार, मी अमोल मोरे आणि आपण पाहतात बीज डंका. पैसा पुराण या आपल्या विशेष सखोल आणि विश्लेषणात्मक बुलेटिनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. देशाच्या अर्थकारणापासून संरक्षण क्षेत्रापर्यंत जागतिक महासत्तांच्या आर्थिक निर्णयापासून तुमच्या आमच्या खिशावर परिणाम करणाऱ्या सोन्याच्या दरापर्यंत आणि बदलत्या जीवनशैलीमुळे बदलणाऱ्या भारताच्या रिअल इस्टेट मार्केटपर्यंत आज आपण पाहणार आहोत अशाच मोठ्या बातम्या, ज्या केवळ हेडलाईन्स नाहीत तर भविष्यातील आर्थिक, सामरिक आणि सामाजिक बदलांचा स्पष्ट संकेत देतात. आजच्या बुलेटिनमध्ये आपण जाणून घेणार आहोत भारताच्या 5th जनरेशन फायटर जेट AMCA प्रकल्पामागची मोठी रणनीती, युक्रेन युद्धामुळे दबावाखाली आलेल्या रशियाने का सुरू केली सोन्याची विक्री, सोन्याच्या दरात अचानक आलेल्या घसरणीमागचं खरं कारण आणि वर्क फ्रॉम होममुळे भारतातील घर खरेदीचा ट्रेंड कसा पूर्णपणे बदलतोय. चला तर मग सुरुवात करूया आजच्या पहिल्या आणि अत्यंत महत्त्वाच्या बातमीपासून. युक्रेन युद्धामुळे आर्थिक दबाव वाढत असताना रशियाने आता आपल्या सुवर्ण साठ्याची मोठ्या प्रमाणावर विक्री सुरू केली आहे आणि या निर्णयामुळे जागतिक अर्थकारणात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे गेली 2 दशकं सातत्याने सोन्याची खरेदी करणाऱ्या रशियाने आता विक्रीचा सपाटा सुरू केला आहे. 2022 नंतर प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात रशियाच्या सुवर्ण साठ्यात घट ही नोंदवली गेली. रशियाकडे सुमारे 2300 टनाहून अधिक सोन्याचा साठा आहे, ज्याची किंमत अब्जावधी डॉलर्समध्ये जाते. पण युक्रेन युद्ध, पाश्चिमात्य देशांचे निर्बंध आणि प्रचंड वाढलेला संरक्षण खर्च यामुळे रशियन अर्थव्यवस्थेवर मोठा ताण हा निर्माण झाला आहे. याच कारणामुळे 2026च्या सुरुवातीलाच काही महिन्यातच रशियाने तब्बल 28 टन सोन्याची विक्री केली आहे. मे महिन्यात लाखो अंश सोनं बाजारात विकण्यात आल्याची माहिती देखील समोर आली. अहवालानुसार 2022 ते 2025 या काळात रशियाने जवळपास 150 अब्ज डॉलर्स किमतीचं सोनं विकलं. भारतीय चलनात ही रक्कम सुमारे 14.73 लाख कोटी रुपयांच्या आसपास जाते. यावरून परिस्थिती किती गंभीर आहे हे लक्षात येतं. विशेष म्हणजे 2002 ते 2025 या काळात रशियाने जगातील सर्वाधिक जवळपास 1900 टन सोन्याची खरेदी केली होती. त्यावेळी अमेरिकन डॉलरवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि पाश्चिमात्य आर्थिक निर्बंधांना पर्याय म्हणून रशियाने मोठ्या प्रमाणावर सोनं हे खरेदी केलं होतं, कारण सोनं हे कोणत्याही देशासाठी आर्थिक सुरक्षा कवच मानलं जातं. मात्र आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. युद्धामुळे महसूल कमी झाला, तेल आणि गॅस निर्यातीवर परिणाम झाला, तर दुसरीकडे संरक्षण खर्च हा झपाट्याने वाढत आहे. सरकारी तूट भरून काढण्यासाठी आणि अर्थव्यवस्थेला रोख प्रवाह मिळवून देण्यासाठी रशियाला आता आपल्या सुवर्ण साठ्याचा आधार हा घ्यावा लागत आहे. तज्ज्ञांच्या मते रशियन कमी दरात खरेदी केलेले सोनं आता विक्रमी भावात विकून मोठा नफा कमावत आहे. यामुळे अल्पकालीन आर्थिक दिलासा त्यांना मिळाला आहे. पण सततची विक्री ही दीर्घकालीन अर्थव्यवस्थेसाठी धोकादायक ठरू शकते, कारण सुवर्ण साठा कमी होणे म्हणजे देशाच्या आर्थिक सुरक्षेतील घट होणे असे मानले जाते. युक्रेन युद्ध किती काळ चालणार, पाश्चिमात्य निर्बंध आणखी कठोर होणार का आणि जागतिक राजकारण पुढे कोणत्या दिशेने जाणार यावर रशियाची अर्थव्यवस्था अवलंबून आहे. एकीकडे रशिया सोनं विकतंय तर दुसरीकडे जागतिक बाजारात सोन्याच्या दरात मोठी घसरण ही सुरू आहे. चला आता पाहूया सोनं आणि चांदी यांच्या बाजारातील मोठी हालचाल. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी, डॉलरची मजबूती आणि अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर धोरणामुळे देशातील सोनं आणि चांदी यांच्या दरामध्ये मोठी चढ उतार ही सुरू आहे. गुरुवारी सोन्याच्या किमतीमध्ये 2 महिन्यांच्या निचांकी पातळीवर घसरल्याचं दिसून आलं. यामुळे गुंतवणूकदार आणि ग्राहकांचे लक्ष पुन्हा एकदा सराफा बाजाराकडे वळले आहे. अमेरिका आणि इराणमधील तणाव वाढल्यामुळे जागतिक गुंतवणूकदारांनी सुरक्षित पर्याय म्हणून डॉलरकडे मोर्चा वळवला आणि त्याचा थेट परिणाम सोन्याच्या दरावर झाला. देशातील सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचा दर हा प्रति 10 ग्रॅम सुमारे 1,58,000 च्या आसपास आहे, तर 22 कॅरेट सोन्याचा दर हा 1,45,000 रुपयांच्या जवळपास व्यवहार करत आहे. काही दिवसापूर्वी सोन्याने विक्रमी उच्चांक गाठला होता, मात्र आता सलग घसरण सुरू असल्याचं दिसत आहे. मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकाता यासारख्या प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे दर हे कमी झाले आहेत. राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये 99.9% शुद्धतेच्या सोन्याच्या दरात तब्बल 2800 रुपयांची घसरण पाहायला मिळाली आणि दर हा 1,62,000 रुपयांच्या आसपास आहे. तर दुसरीकडे चांदीच्या बाजारात देखील अस्थिरता कायम आहे. स्पॉट सिल्वर किंचित वाढून $77.40 प्रति अंशवर पोहोचला आहे. MCX वर सोनं हे 1,55,000 रुपये प्रति 10 ग्रामवर व्यवहार करत आहे, तर चांदी ही 2,66,000
प्रति किलोच्या आसपास व्यवहार करत आहे. तज्ज्ञांच्या मते वाढते भूराजकीय तणाव, डॉलरमधील इंडेक्समधील वाढ आणि अमेरिकेतील महागाईचा दबाव यामुळे सोन्यावर दबाव हा वाढत आहे. याचवेळी अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँकेकडून व्याजदर कपातीबाबत अद्याप स्पष्ट संकेत दिलेले नाही. म्हणूनच मौल्यवान धातूंमध्ये अस्थिरता कायम राहू शकते. मात्र ग्राहकांसाठी ही घसरण एक संधी म्हणून पाहिली जात आहे. कारण लग्नसराई, सणासुदीचा काळ आणि गुंतवणुकीची संधी या सर्व गोष्टी लक्षात घेता अनेक ग्राहकांनी पुन्हा एकदा आपला मोर्चा सराफा बाजाराकडे वळवला आहे. पण तज्ज्ञ एक महत्त्वाचा सल्ला देत आहे. भावातील चढ उतार पाहून घाईघाईने गुंतवणूक करू नका. कारण पुढील काळात अमेरिकेतील आर्थिक आकडेवारी, फेडरल रिझर्व्ह बँकेचे निर्णय आणि जागतिक राजकीय तणाव यावरच सोनं चांदी यांची दिशा ही ठरणार आहे. भारतीय हवाई दलाला अत्याधुनिक ताकद देण्यासाठी आणि संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेकडे ऐतिहासिक पाऊल टाकत केंद्र सरकारने ॲडव्हान्स मिनिमम कॉम्बॅक्ट एअरक्राफ्ट अर्थात AMCA या महत्त्वाकांक्षी 5th जनरेशन फायटर जेट प्रकल्पासाठी तब्बल 15,000 कोटी रुपयांचे टेंडर जारी केले आहे. संरक्षण मंत्रालयाने अधिकृत रिक्वेस्ट फॉर प्रपोजल म्हणजेच RFP जारी करताच देशातील संरक्षण उद्योग क्षेत्रात मोठी खळबळ उडाली. कारण हा फक्त एक संरक्षण प्रकल्प नाही, तर भारताच्या भविष्यातील सामरिक शक्तीचं एक चित्र बदलणारा उपक्रम मानला जातो. या स्पर्धेत टाटा ॲडव्हान्स सिस्टीम, लार्सन अँड टुब्रो आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड तसेच भारत फोर्स आणि बेमल यासारख्या दिग्गज कंपन्या उतरल्या आहेत. यामुळे सरकारी क्षेत्राबरोबरच खाजगी संरक्षण कंपन्यांमध्ये देखील आता मोठी चुरस ही लागली आहे. AMCA म्हणजे भारताचं पहिलं स्वदेशी 5th जनरेशन स्टेट फायटर जेट, जे केवळ लढाऊ विमान नसेल तर भविष्यातील युद्ध पद्धतीचा चेहरा-मोहरा बदलणारी तांत्रिक क्रांती आहे. या विमानात अत्याधुनिक स्टेल्थ तंत्रज्ञान असेल, म्हणजे शत्रूच्या रडारापासून जवळपास अदृश्य राहून हल्ला करण्याची क्षमता, सुपर क्रूज क्षमता असेल, म्हणजेच आफ्टरबर्नर शिवाय अतिवेगाने उडान आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित युद्ध प्रणाली असेल, प्रगत सेन्सर असतील आणि अत्याधुनिक एव्हियोनिक्स प्रणाली असेल. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हे विमान केवळ फायटर जेट नसेल तर हवेत उडणारं आधुनिक डिजिटल युद्ध केंद्र असेल. सध्या भारतीय वायुसेना रशियन सुकोई, मिग आणि फ्रेंच राफेल सारख्या परदेशी विमानावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. मात्र भविष्यातील युद्ध तंत्रज्ञान लक्षात घेता भारताला स्वतःचं फायटर विकसित करणं अत्यावश्यक बनलं होतं. अमेरिकेकडे F-22, F-35, रशियाकडे Su-57, चीनकडे J-20 आणि आता भारतही या क्लबमध्ये प्रवेश करण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पामध्ये संरक्षण संशोधन आणि विकास संस्था DRDO अंतर्गत कार्यरत एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी म्हणजेच ADA ची भूमिका ही महत्त्वाची आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी आधीच या प्रकल्पाच्या अंमलबजावणीमुळे मॉडेलला मंजुरी दिली आहे. त्यानुसार सरकारी आणि खाजगी क्षेत्र एकत्र येऊन या फायटर जेटची निर्मिती करणार आहे. यामुळे भारताच्या संरक्षण उत्पादन क्षेत्रात मोठा बदल होत असल्याचं मानलं जात आहे. कारण अनेक दशकांपासून हिंदुस्तान एरोनॉटिक लिमिटेड म्हणजेच HALचं या क्षेत्रात वर्चस्व होतं, पण यावेळी खाजगी क्षेत्राला मोठी संधी दिली जात होती. यामागचं सरकारचं स्पष्ट संदेश आहे आत्मनिर्भर भारत आणि ग्लोबल डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग हब बनण्याचं लक्ष्य. या प्रकल्पासाठी सुरुवातीला 5 प्रोटोटाईप तयार केले जाणार आहेत. 2028 पर्यंत पहिलं उड्डाण, 2032 पर्यंत प्रमाणन प्रक्रिया, 2034 पर्यंत भारतीय वायुसेनेत समावेश असा प्राथमिक वेळापत्रक निश्चित करण्यात आला आहे. तज्ज्ञांच्या मते भारतीय वायुसेनेला भविष्यात 120 पेक्षा जास्त AMCA फायटर जेटची आवश्यकता भासू शकते. म्हणजेच हा प्रकल्प पुढील अनेक दशकांसाठी लाखो कोटी रुपयांच्या संरक्षण उत्पादनाचं दार उघडू शकतं. याचा परिणाम फक्त संरक्षण क्षेत्रापुरता मर्यादित राहणार नाही, तर इलेक्ट्रॉनिक्स, इंजिन टेक्नॉलॉजी, कॉम्पोजिट मटेरियल, सॉफ्टवेअर, सेन्सर टेक्नॉलॉजी आणि शस्त्र प्रणाली यासारख्या क्षेत्रांमध्ये देखील मोठी गुंतवणूक आणि रोजगार निर्माण होऊ शकतो. एकूणच AMCA हा फक्त फायटर जेट प्रकल्प नाही, तर भारताच्या तांत्रिक स्वाभिमानाचं प्रतीक बनत चाललं आहे. आणि आता आपण वळणार आहोत भारतातील बदलत्या जीवनशैलीकडे. कारण काम करण्याची पद्धत बदलली की राहण्याची पद्धत देखील बदलते. कोरोनानंतर भारतातील काम करण्याची संस्कृती पूर्णपणे बदलली. याचा थेट परिणाम आता देशाच्या रिअल इस्टेट बाजारावर दिसू लागला आहे. काही वर्षापूर्वी घर खरेदी करताना सर्वात महत्त्वाचा मुद्दा कोणता होता, तर ऑफिस जवळ लोकेशन.
पण आता परिस्थिती बदलली आहे. वर्क फ्रॉम होम आणि हायब्रिड वर्क मॉडेल यामुळे घर निवडण्याचे निकष पूर्णपणे बदलले आहेत. आता लोकांना फक्त घर नको तर घरातच ऑफिस हवं. मोठी जागा, शांत परिसर, वेगवान इंटरनेट, स्वतंत्र स्टडी रूम आणि वर्क स्टेशनसाठी वेगळी स्पेस या गोष्टींची मागणी प्रचंड वाढत आहे. इंडिया टुडेच्या अहवालानुसार भारतामधील अनेक कंपन्या आठवड्यातील 2 ते 3 दिवस घरातून काम करण्याची सुविधा देत आहे. यामुळे घर आता फक्त राहण्याचं ठिकाण राहिलं नाही तर ते ऑफिसमध्ये देखील बदललं आहे. याच कारणामुळे 2 BHK आणि 3 BHK आणि अतिरिक्त स्टडी रूम असलेल्या घरांकडे ग्राहकांचा कल हा वाढत आहे. रिअल इस्टेट क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते गेल्या 2 वर्षात मोठ्या घरांच्या मागणीत जवळपास 25 ते 30% वाढ ही झाली आहे. विशेषतः IT आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील कर्मचारी आता शांत वातावरणाला प्राधान्य देत आहे. यामुळेच मुंबई, पुणे, बेंगळुरू, हैदराबाद आणि गुरुग्रामसारख्या शहरांमध्ये उपनगरांमध्ये नवीन निवासी प्रकल्पांना मोठा प्रतिसाद हा मिळत आहे. याचबरोबर टियर 2 शहरांमध्ये देखील घरांच्या किमती या विक्रमी वाढल्या आहेत. इंदोर, जयपूर, कोइंबतूर, लखनौ आणि नागपूरसारख्या शहरांमध्ये तुलनेने कमी किमतीत घरे उपलब्ध होत असल्याने अनेक मध्यमवर्गीय कुटुंबे आता तिकडे वळत आहेत. काही अहवालानुसार टियर 2 शहरांमधील घर खरेदी चौकशीत जवळपास 20% वाढ झाली आहे. नव्या पिढीच्या अपेक्षा देखील आता बदलल्या आहेत. फक्त फ्लॅट पुरेसा नाही तर जिम, गार्डन, क्लब हाऊस, कोवर्किंग स्पेस, मुलांसाठी खेळण्याची जागा आणि मजबूत सुरक्षा व्यवस्था या गोष्टींना महत्त्व मिळू लागलं आहे. अनेक बिल्डर्स आता वर्क फ्रेंडली होम या संकल्पनेवर आधारित प्रकल्प विकसित करत आहे. तज्ज्ञांचं मत आहे की हा बदल तात्पुरता नाही, कारण कंपन्या पूर्णपणे जुन्या ऑफिस संस्कृतीकडे परतण्यास तयार नाहीत. हायब्रिड मॉडेललाच जास्त प्राधान्य दिलं जातं. यामुळे पुढील काही वर्षात मोठ्या आणि आधुनिक सुविधांनी सज्ज घरांची मागणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. एकूणच वर्क फ्रॉम होमने भारतीयांच्या जीवनशैलीसोबतच घर खरेदींच्या विचारामध्ये देखील मोठा बदल हा घडवून आणला आहे. आता घर म्हणजे फक्त निवारा नाही तर काम, आराम, कुटुंब आणि आधुनिक जीवनशैलीचं केंद्रबिंदू बनत चाललं आहे. आज आपण पाहिलं भारताच्या संरक्षण क्षेत्राला नवी ताकद देणारा AMCA प्रकल्प, रशियाच्या सुवर्णसाठा विक्रीमागचं जागतिक अर्थकारण, सोन्याच्या दरामधील मोठी घसरण आणि बदलत्या काम संस्कृतीमुळे बदलणारा भारताचा रिअल इस्टेट बाजार. या सर्व बातम्या वेगवेगळ्या असल्या तरी त्यामागचा समान धागा एकच आहे आणि तो म्हणजे बदलतं जग. तंत्रज्ञान बदलतंय, युद्ध बदलतंय, गुंतवणुकीचा मार्ग बदलतोय आणि माणसाची जीवनशैली देखील यानुसारच बदलते. आणि म्हणूनच या प्रत्येक घडामोडी समजून घेणं आज अत्यंत महत्त्वाचं बनलं आहे. आजचं हे विशेष पैसा पुराण बुलेटिन तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि बीज डंका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच महत्त्वाच्या आर्थिक, राष्ट्रीय, जागतिक घडामोडींच्या सखोल विश्लेषणासह आम्ही पुन्हा भेटू. तोपर्यंत मी अमोल मोरे घेतो तुमचा निरोप. धन्यवाद.